बांगलादेशातील नागरिकांकडे बनावट जन्ममृत्यू दाखले मिळाल्याच्या प्रकरणात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींची चौकशी करण्यासाठी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार उशिरा जन्म व मृत्यूंच्या नोंदी बंद ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही ठप्प असल्याने नागरिकांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्या दाखल्यांची महापालिका अथवा ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये नोंद नाही अशा नागरिकांना न्यायालयात जाऊन 13/3 प्रकरण सादर केल्यास कागदपत्राच्या आधारे त्या नागरिकांचा जन्म अथवा मृत्यू कोठे झाला याबाबत न्यायालयात उशिरा जन्म मृत्यू नोंदीबाबत आदेश काढतील. तहसीलदारांमार्फत नोटीस काढून न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेण्याचे आदेश त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जातात. त्यानंतर त्या जन्म अथवा मृत्यूची दखल घेऊन दाखला दिला जातो. मात्र बांगलादेशी नागरिकांकडे बनावट जन्म दाखले आढळून आले. राज्य शासनाने पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठी जन्म मृत्यू नोंद बंद ठेवण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे उशिरा जन्म मृत्यू नोंदीची आवकच घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या अभिलेख कार्यालयात 1926 पासूनच्या जन्म मृत्यू नोंदीचे रजिस्टर उपलब्ध आहेत. मात्र यातील काही रजिस्टर कालबाह्य झाली आहेत. नोंदी स्पष्ट दिसत नसल्याने या प्रकरणाचा जन्म अथवा मृत्यू दाखला पाहिजे असल्यास 13/3 प्रकरण करावे लागते. महापालिके प्रशासनाकडून 1991 पासून सर्व जन्म मृत्यू दाखल्यांचे स्कॅनिंग केले जात आहे. वर्ष झाले स्कॅनिंगचे काम चालू आहे. काम अंतिम टप्प्यात आहे. जन्म मृत्यूची वेळेत नोंद न केलेल्या व्यक्तींना दाखले देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश तहसीलदारांकडे वर्ग केले होते. या प्रक्रियेत त्रुटी आहेत. चुकीच्या पद्धतीने नोंद केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्याने नवे आदेश येईपर्यंत या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.